हाँ बोल लक्ष्मी. आई कुठे आहे? येते मी पुण्याला. का? तू तर मला तिकडे बोलवणार होतीस ना ग. हो पण आता आपल्या इकडे काही राहिलं नाही. म्हणजे अंजलीला जसं गावातनं बाहेर जायला सांगितलं होतं राणाजींनी, तसंच आता जिजालाही जायला सांगितलं. का? राणा असं कवा बी नाही करणार. राणाजी नाही, राणाजींच्या मनातली भीती करते सगळं. छे, राणा तर कधी घाबरत नसतोय. भूता संगत कुस्ती खेळणारा पैलवान आहे माझा राणादा. अंधश्रद्धे पुढे कोणाचं काहीही चालत नाही. मग राणाजी तर इतके साधे, त्यांचं काय चालणार? त्यांच्या वहिनींनी त्यांच्या मनात भीती भरवून ठेवली आहे माझ्याबद्दल. त्यांना असं सांगितलंय की मी गावात राहिले तर गावाला धोका आहे, घरावर संकट येईल माझ्यामुळे, असं मनात भरवून ठेवलंय त्यांच्या. म्हणून तू आपलं घर सोडणार? सोडायला सांगितलंय राणाजींनी. अजिबात नाही. माझी आई कधी हार मानत नसते आणि अंधश्रद्धा तर चालवून घेतच नाही. आता तू घरी जा आणि राणादाला समजाव. त्यांना नाही समजणार लक्ष्मी. आई, तूच मला शिकवलंयस ना व सत्यमेव जयते, आणि आता तूच असं म्हणतेस. आई, आपल्याला आपला राणा हवाय. तू समजाव की त्याला. बाकी समजा मरू दे, पण आपल्या राणादासाठी एवढं कर. बरं ठीक आहे, मी बघते काय ते. तू ठेव फोन आता. हा अच्छा. वहिनी, वहिनी जरा विचार करा, इथे येणं शहाणपणाचं नाही आहे. वा 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 वा, ताईसा भारी मज्जा आल्या नाही. आता जे होईल ते होईल. मी माझा संसार सोडून कुठेही जाणार नाही. जिजा, पर हिम्मत कशी झाली ते यायची? हिला हिचा जीव प्यारा नाही वाटतं. हे उगाच तोंडाचा वापर करत नाही काय मी? मला जे करायचंय ते मी करतो, तुला जे करायचंय ते तू कर. काय करणार तू? आणि तुला काही करायच्या लायकीची बी ठेवणार नाही आम्ही. हे एकदा सांगितलेलं कळत नाही बाय. सांगितलं ना तुला जे करायचं ते कर म्हणून. उगाच ज्यादा पिरपिर केलीस का नाही तर टन्नूस करतो बघ टाकुऱ्यात. चुप, तू लय मोठी चूक केल्यास. तुझी लाकडं आता नदीवर न्यायचा टाइम झालाय. तू आम्हाला पळवून मारणार होतीस ना? आता तुला कसं ताणून ताणून मारतो बघच तू. जिजाची अक्कल बराबर ठिकाणाला लावतो आम्ही. तिला तर आम्ही आता. अहो ताईसा, थांबा थांबा. अहो ती जिजा कडकडी जा, आणि हे मशीन काय पुरं पडणार आहे वय नग. हा, त्यापेक्षा का नाही तुम्ही काहीतरी वेगळी आयडिया काढा. उघड डोसकं फिरल्यासारखं वागू नका. चंदे, त्या डोसक्यात फॉल्ट असून मी हुशारीची गोष्ट केल्यास बघ. नाही, आम्ही हा विचार केलाच नसता. हुशार झाल्यास बघ. अनवर विचार करायला लागल्यास की. अहो ते माझ्या तात्याच्या मळ्यात नाही खुरपायचं म्हणल्यावर माझ्या लई जीवावर येते. त्यापेक्षा म्हटलं हिथं जर सुखात राहायचं असेल तर जरा तर डोसक्याला ताण दिलाच पाहिजे की. म्हणजे तू आमच्या फायद्याचा नाही तर स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलीस, पण वरनं आमचं डोसकं बी फिरले म्हणलीस. नाही एवढी हिंमत चंदे तुझी.
यालाय की चहा यालाय की काय हॅलो. बोलावलं ना काय तायडे पार्टी कावा तुझा बाम यालाय का आजा? अगं ते गचकून झालं जमाना तात्या मी पार्टी मागवलोय कारण तुझी कट्टर दुश्मन जिजा गेली 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 गाव सोडून गेली. एवढं कुत्र्याला हाड म्हणलं तर ते परत येणार नाही, पण ही जिजा परत आल्या. काय बापू ते जिजा परत आल्या म्हण. हळू 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 अरे ही बाई काय आपल्याला सुखात समाधानानं जगूच देणार नाही वाटतं. होय तेच की काय कर झाल्या का तुमच्या गप्पा हाणून? काय ते झालं का वखून? आता आम्ही काय सांगतो ते ऐक. सांग सांग महत्वाचं काम आहे, लई महत्वाचं. सांग सांग काम हाच राम. ऐक. हा कळलं? हा 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 कळलं. पप्प्या, हे तुझं शेवटचं काम आहे असं समजून नीट कर. हा हा आणि जर का ह्या टायमाला चुकी केलास तर तुझ्या तिरडीचं बांबू हुडकून ठेव. कळलं काय? त्यासनीच बोलतो उलटा. तर लाग कामाला. वय वय ठेवतो. नाही या जिजाला गावातल्या माणसांच्या हातनं दगडानं ठिचून मारलं तर नाव बदल आमचं. काय म्हणाली तू माझ्या उलट करून अडकवा म्हणाली. सगळ्यांच्या घरावर अडकवायचं आहे, लटकवायचं आहे. माणसं किती घाबरतील सकाळी उठल्या उठल्या. त्या सध्याचा हातच तोडल्यासारखं काढणार आहे मी आता. किती एखादा गळा तुडू एखादा पाय तुडू आणि मी कर आणि मी का म्हणतो समजा लिंबू राहायचं आपण सरबत करून पिलं. सतत खायचं खायचं प्यायचं प्यायचं. काम प्रामाणिकपणे चला 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 जरा वेगळं चालूया. माणसं वळ काय नको. चला झालं. एवढं काम झालं का नाही मग आरामच आराम आहे बघा. आरामाचं सोड. बरोबर बहिणी साहेब देतील नऊ पैसे वार नाही तर काम झाल्यावर उगाच टाटा बाय बाय करायच्या. असं कसं देणार काय पैसा. तसं नव्ह गावातल्या लोकांनी जिजाला दगड मारून मारून बाहेर हाकलली. बहिणी साहेबांचं काम तर झालं आणि मग त्यांनी आपल्याला पैसे नाही म्हणलं तर हा ते घेऊ की घेऊ 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 वसूल करून घेऊ पैसे आपण. काय काळजी करू नका. आता काम फक्त परफेक्ट आहे. करा 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 करा. अजून हाय पावल्या. बापू उद्या खरी मजा आहे. हो चला झोपा.
रंगाच डबा आहे तुम्ही म्हणतीला. अरे हे रे काय माझ्या घरावर आक्रीत केलंय. नाही नाही, अरे बाधा केली माझ्या घरावर बाधा. अरे गावावर फेरा पडलाय कोणाचा तरी. अरे फेरा नाही, काळी सावली कुणाची तरी पडल्या बघ. अरे देवा, हे कुणी काय केलंय? कुणाला काय भगवान झालंय काय? अरे हे तर महामारीचं लक्षण आहे. गावाचा सत्यानाश होणार. अहो एखाद्या घरा वाचतोय तर ठीक होतं, पण अख्या गावा कोण करणे करतोय काय? करणी नाही, हे देवाचा कोप आहे. गावात सैतान घुसलाय. अहो हे समजा ठीक आहे, पण आता करायचं काय? हे काय आहे? बापू बघितलं काय आहे? बाबा बाबा हे काय खरं नाही, खरं नाही. नाही याच्यावर पर्याय एकच, राणीबाचा दरबार गाठणं. होय होय होय. आता आपल्या गावाला त्यांनी फक्त आणि फक्त राणीमात वाचवणार. होय 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 होय. मलिकात राणीचा विजय असो. मलिकात राणीचा जय हो हो. मलिकात राणीचा जय हो. चला चला चला, आम्ही चाललो बाबा, तुम्ही पण या. चला चला बापू. हा ये. चला चला. कसला कालवा येऊ? मस्ती काय माहित. माणसं बी सकाळ सकाळी कशाला कालवा करतात? नाहीतर काय. वहिनी आत येऊ काय? होय राणा भाऊजी, या की. वहिनी, अहो आपल्या घरमध्ये गावकरी आहे तो, गावात काहीतरी आक्रीत घडले असं म्हणाले. जरा बघा की. काय झाले काय? अरे गावावर कुणीतरी बाणामध्ये केलं असं म्हणाले. वहिनी, अहो ते काळी बावली, ते बुक्का, लिंबू टाचण्या असं काहीतरी त्यांच्या दारामध्ये सापडले असं म्हणाले. आणि समतीकडे घेऊन गेलेत. तुम्ही स्वतः येऊन जरा बघा की. काय? गावावर भानामती काय सांगताय सर राणा भाऊजी? वय वहिनी, अहो समजे गावकरी आहेत की नाही, लय घाबर आहेत बघा. ते तुम्हाला बोलवायले. चला की. कुणी केलं असेल भादामती? आमासनी तर वाटतंय बघा, ज्या कोणाला राणीमाया गावात नकय तेच कोणीतरी असणार. अहो मी तर असलं उभ्या आयुष्यात कधी बघितलं नाही का ऐकलं नाही. अहो वहिनी, गावातली माणसं लय घाबरले तो. राणी मासनी बोला म्हणून कालवा करले. तुम्ही चला की. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं. सुरेश, तुम्ही जावा राणा भाऊजीं सगळं. हा ठेवते. तू आवर लवकर. होय. लय कालवा करले. चल लवकर. राणा, अरे काय चाललंय हे समज? अगं गोदाच्या अख्ख्या गावावर शैतानाची सावली पडल्या. माणसं घाबरून नदीकडे आल्यात. राणा, अरे समज वातावरण बिघडायला लागले. कशाला नाही त्या नादाला लागतायसा? घालू समद्यासनी बाहेर. अगं असं काय बोलायला आहेस गोदक्का? अगं समजा गाव आपल्या अडचणीमध्ये आलंय आणि समजा आपल्या दारावर आले आणि त्यासने हातून लावय. अरे मग म्हणून काय समद्यासनी घरात घेणार आहेस? गोदाक्का आबांनी गावच्या भल्यासाठी आयुष्य हेचलंय. आता त्याच गावकऱ्यासनी भ्या वाटायला लागल्यावर धीर द्यायला पाहिजेच की. अगं गोदक्का, समद्यांच्या घराबाहेर की नाही काळी बावली, ते मंतरले, लिंबू टाकण्या असं काय काय टाकले. समजे गावकरी घाबरलेत ग. आणि या सगळ्यांची एकच तारणहार, नंदिता म्हणजे आमची राणीमा. जय हो राणीमा, जय हो. असल्या भाकड गोष्टींवर तुम्ही दोघं विश्वास ठेवतायसा? अरे हे समज खोट आहे. हे बघ, नंदितावरच्या रागापायी राणादाला काय बी सांगू नकोस तू. नाही रे बाबा, कशी बी असल्या तरी त्या ह्या घरच्या सून आहेत. पण वहिनी साहेब चुकीचंच वागायल्यात बघ. अरे माझ्यासारख्या अडाणी बाईला समजतंय आणि तुम्हाला दोघांना कळत नाही म्हणजे कमालच आहे की. तुला समजा बरोबर आहे गोदक्का. अगं पण जे डोळ्यासने दिसतंय, जो अनुभव यायलाय त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर मग कशावर ठेवायचा? राणा, अरे तू असं बोलतोयस? खरंच आज अंजली पाहिजे होती असं लय वाटायला लागले बघ. गोदाक्का, राणादाला ते नाव घेतलेलं चालत नाही. जे चालायला नाही पाहिजे ते चालवून घ्यायला लागलाय राणा.
आणि अंजलीचं नाव घेतलेलं का नाही चालणार? किती बी झालं तर ती ह्या घरची सून आहे. खरंच राहणार अंजली तर असती का नाही तर हे असं समज घडूच दिलं नसतं तिनं. राणाला गोदा का काय बोलायला लागले तिचं तिला कळणं झाले. मला वाटतं हिच्यावर बी काळी सावली पडली आहे. तू चल बाहेर सगळ्यांनी धीर द्यायला पाहिजे. चल सूरज राणा थांब तू जरा. आपण मल्लिकात राणीचं बघताय की नाही, तर आता आपण भजन करूया. बापू जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी. अहो पहिला राणीमासनी बोलवा की भाई. त्याच वाक्य करत आमासनी. जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात. थांबा, कुणी कालवा करू नका. बघा राणीमा येतील थोड्या टाइमात, जरा धीर धरा तुम्ही. अहो आमच्या घरावर मंत्रली बाऊल टाकल्या कोणीतरी. होय आणि माझ्या बी दाराला बाऊल आणि लिंबू बांधला या. होय आमच्या घरावर बाउल टाकल्या. अहो तेच सांगालोय मी, सगळ्यांनी शांत राहा जरा. राणीमा आला की तुमच्या अडचणी सांगत असते. जय हो मल्लिकात देवी, 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 जय हो मल्लिकात देवी. शांत बसा की जरा. एक मिनिट. राणीमा बघता आल्यात तुझं. राणीमा वाचवा आम्हाला. आता तुम्हीच आमचं तारणहार आहे. तुम्हीच आमचं तारणहार आहात. शांत व्हा. कुणी काय बी काळजी करू नका. आज अख्खं गाव आमच्या दरबारात आलंय. हे बघा, तुम्ही सगळे आमची लेकरं आहेसा आणि ही राणीमा तुम्हा सगळ्यांच्या अडचणी दूर करणार. तुम्ही सगळी मंदिराच्या पारावर जमा. आम्ही बी थोड्याच टाइमात पोहोचतो तिथं. पण राणीमाई असं का बोलावले? कुणाची सावली पडली गावावर? आपल्या गावात कुठला सैतान घुसलाय ते आम्ही लवकरच सांगू. तुम्ही पारावर जमा. याच्या माग कोण आहे ते आम्ही लवकरच हुडकून काढू. कसं उडकून काढणार राणीमा? अग्नी परीक्षा होणार. सगळ्यांनी अग्नी परीक्षा द्यायला तयार राहायचं. हजर राहायचं तिथं. सगळ्यांनी हजर राहायचं राणीमा. म्हणजे ती जिजा पण यायला पाहिजे काय बापू? सगळी सगळी पाहिजेत हजर. होय बघ ऐक राणीमा. वय जिजाला बी बोलवा. जावा आता. चला जय हो मल्लिकात देवी,